नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन सिलेबस प्रमाणे इंग्लिश विषयाचा आज आपण पुढचा भाग बघणार आहोत. युनिट 1 मधला 1.4 क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स ही पोयम आज आपण बघणार आहोत आणि या पोयम मध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्सचा अर्थ समजावून घेणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्स्ट्रक्शन्स बघूया. चित्रात तुम्हाला काही इथे काही चित्र तुम्हाला दिसत आहे बघा. स्टँड अप. स्टँड अप म्हणजे काय? उभे राहणे. सिट डाऊन म्हणजे काय? खाली बसा. टर्न लेफ्ट. लेफ्ट म्हणजे काय? डावीकडे वळा. टर्न राईट. टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळा. हँड्स अप. हँड्स अप म्हणजे हात वरती करा. स्टँड स्ट्रेट. सरळ उभे राहा. या अशा इन्स्ट्रक्शन्स शाळेमध्ये पण शिक्षक तुम्हाला देत असतील ना. जशा मराठीत तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वरती कृती करता तसंच इंग्लिश मध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्यावरती सुद्धा तुम्हाला कृती करता आली पाहिजे. हा प्रश्न महत्वाचा का आहे? कारण ओरल मध्ये सुद्धा टीचर तुम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्शन करून दाखवायची आहे किंवा रिटर्न पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला या इन्स्ट्रक्शन्स असतील आणि ही चित्र दिलेली असतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला जोड्या लावून दाखवायच्या आहेत. सो कळलं तुम्हाला कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत? स्टँड अप, सिट डाऊन, टर्न लेफ्ट, टर्न राईट, हँड्स अप, स्टँड स्ट्रेट. ओके, या इन्स्ट्रक्शन्स बघा खाली दिलेले आहेत. स्टँड अप, सिट डाऊन, टर्न लेफ्ट, टर्न राईट, हँड्स अप, स्टँड स्ट्रेट. क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय? टाळ्या वाजवा. स्टॅम्प युअर फीट म्हणजे पाय आपटा. टर्न अराउंड स्वतःभोवती फिरा. जम्प अप हाय उंच उडी मारा. टच द ग्राउंड म्हणजे मैदानाला हात लावा, मैदानाला टच करा, स्पर्श करा. ओके, सो आता ही कविता तुम्हाला दिलेली आहे. ओरलला तुम्हाला ही कविता विचारली जाऊ शकते. सो सगळ्यांनी ही कविता पाठ करायची आहे. अथर्व आज आपल्याला कविता म्हणून दाखवणार आहे पहिल्यांदी. त्यानंतर आपण सगळ्यांनी ही कविता म्हणायची आहे. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. Stamp your feet, stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Turn around, turn around. Listen to the music and turn around. Jump up high, jump up high. Listen to the music and jump up high. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. व्हेरी गुड अथर्व. चला आता आपण सगळ्यांनी मिळून ही कविता पुन्हा एकदा म्हणू म्हणजे मग ही कविता तुम्ही पाठ करू शकता. चला. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. Clap, stamp your feet, stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Turn around, turn around. Listen to the music and turn around. Jump up high, jump up high. Listen to the music and jump up high. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. चला मित्रांनो, एन्जॉय केली का तुम्ही कविता? किती छान. आता बघा या कवितेमध्ये काय काय इन्स्ट्रक्शन्स दिल्यात बरं. स्टँड अप म्हणजे उभे राहा. सिट डाऊन बसा. टर्न लेफ्ट डावीकडे वळा. टर्न राईट उजवीकडे वळा. हँड्स अप
हात वर करा. स्टँड स्ट्रेट, सरळ उभे राहा. क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा. स्टॅम्प युअर फीट, पाय आपटा. टर्न अराउंड, गिरकी मारा. जम्प अप हाय, उंच उडी मारा. आणि टच द ग्राउंड म्हणजे मैदानाला स्पर्श करा. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि त्याचा अर्थ हा समजून घ्यायचा आहे. या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ओरलला किंवा पेपरला विचारले जाऊ शकतात. आता बघा, या सगळ्यामध्ये वेगवेगळी वर्ब्स वापरलेली आहेत. स्टँड आहे, सीट आहे, टर्न आहे, त्याच्यानंतर क्लॅप आहे, स्टॅम्प आहे, जम्प आहे, टच आहे. ठीक आहे, या सगळ्याला म्हणतात क्रियापद. म्हणजे काय, आपण कोणतीही ऍक्शन करत असतो, कुठलीही क्रिया करत असतो, त्याला मराठीत जसं क्रियापद म्हणतात तसं इंग्लिशमध्ये वर्ब्स म्हणतात. तर ही सगळी वर्ब्स आज आपल्याला या इन्स्ट्रक्शन्स मधनं समजली आहेत. तर त्याचा तुम्ही छान अभ्यास करा. थँक्यू.